नागपुरात ओबीसींचा मोर्चा, मराठा आरक्षणाबाबतचा GR रद्द करण्याची मागणी। विजय वडेट्टीवार, अनिल देशमुख, प्रकाश शेंडगे यांच्यासह लक्ष्मण हाकेही मोर्चात सहभागी। आज ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है। ओबीसी आंदोलनावरून विजय वडेट्टीवार यांचा इशारा, तर योग्य मार्ग काढला जाईल अजित पवारांचं उत्तर। मोर्चा काढा किंवा काहीही करा, आम्ही आरक्षण सोडत नाही, आमचा GR रद्द होणार नाही। ओबीसी आंदोलनावर जरांगेंची टीका। ओबीसींच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही, मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे। ओबीसी आंदोलनावर बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया। ओबीसी विरोधात भूमिका घेणाऱ्यांना आगामी निवडणुकीत मतदान करणार नाही, जरांगेंना पाठिंबा देणाऱ्यांना ओबीसी घरी बसवणार, लक्ष्मण हाके आक्रमक। घायवळ संदर्भातील आरोपांनंतर शिंदेंच्या भेटीला गेलेले योगेश कदम गेल्या 2 तासांपासून वेटिंगवर। कदमांवरील आरोपांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याचा सूत्रांची माहिती। शिफारस केली, मात्र सीपींनी परवाना दिला नाही, कोणाचा दबाव होता, चौकशी केली जाणार, कोणाचीही चूक असल्यास ऍक्शन घेण्याच्या सूचना। घायवळ प्रकरणामध्ये अजित पवारांकडून स्पष्ट। सचिन घायवळला पुणे पोलिसांकडून शस्त्र परवाना देण्यात आलेला नाही, परवान्याची फाईल आयुक्त कार्यालयात पडून योगेश कदमांचा आदेश फेटाळला होता, पुणे पोलिसांची माहिती। पोलिसांनी नाकारल्यानंतरही घायवळला शस्त्र परवाना कसा मिळाला, ही कॅबिनेट नसून गुंडांची टोळी आहे। घायवळ प्रकरणावरून संजय राऊतांची टीका। राज ठाकरे आणि राऊतांमध्ये गेल्या 10 दिवसात 3 बैठका, दोघांच्या युतीत पवारांच्या एनसीपीला घेता येईल का, चाचपणी सुरू। शरद पवार आणि राऊतांमध्येही परवा बैठक झाल्याची माहिती। लोकांना कर्जमाफीचा नाद लागल्यानं आम्ही काहीतरी आश्वासन देतो, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचं शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारं वक्तव्य। कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, दूध आणि दुधाशी संबंधित योजना, शेतकरी कर्जमाफीत बसत नसल्यामुळे वक्तव्य। वादग्रस्त वक्तव्यानंतर बाबासाहेब पाटलांकडून दिलगिरी व्यक्त। बाबासाहेब पाटलांचं विधान चुकीचं आहे, अजित पवारांचं सर्वांवर लक्ष आहे, अजितदादा लक्ष घालतील, छगन भुजबळांचं विधान। राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस एकाच मंचावर येणार, उद्या महेश मांजरेकरांच्या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चिंग कार्यक्रमात एकत्र येणार।